आई मी एक विचारू का तुम्हाला? काय ग? तुमच्या लग्नाविषयी विचारायचं होतं. आता काय काढले? आता काय माझा इंटरव्ह्यू घ्यायचा विचार आहे काय? असंच आलं डोक्यात माझ्या. हो म्हणलं विचारावं. हा विचार, काय विचारायचं? तुमचं लग्न कोणत्या साली झालेलं? किती वर्ष झाले लग्नाला? आता माझं लग्न 1900 मे 87ला झाले. मे 7 87 ला झाले माझं लग्न. 7 मे 87. आता काय त्यात मी कुरवले होते का म्हणून विचारणार आहे का? अहो मी विचारते तुम्हाला सहज. चांगलं विचारलं तरी पण तुम्ही चिडता. मे 7 87 ला झाले. हा हा. साखरपुडा कधी झालेला? आता बाया साखरपुडा कधी झाला, हळद कधी लागली, सगळं विचारणार आहे का? अहो मला उत्सुकता आहे हो आई, म्हणून. साखरपुडा झाला दसऱ्याला, आपलं सॉरी दिवाळीला. हा हा हा. म्हणजे तुळशीचं लग्न झाल्यावर साखरपुडा झाला. तुमचा बघायचा कार्यक्रम कसं झालेला? बघण्याचा कार्यक्रम काय विचारूच नको. पहिल्यांदा सासरे आले, ती पण 10 वाजता आले, 10 10:30ला बघायला. रात्री? हा बापरे. रात्री बघितलं मला 10:30 पावणे 11ला. 10:30 पावणे. आणि नवरदेव आले बाबा. हा हा. साखरपुडा झाल्यावर म्हणजे नवरदेव आले बघायला. आधी त्यांचे वडील आले आणि वडील येऊन गेल्यानंतर 6 महिन्यांनी मग मुलगा आला, म्हणजे बाबा. 6 महिन्यांनी? दिवाळी म्हणजे दिवाळी झाल्यावरच. खूपच मोठा गॅप होता. आता काय ते गॅपचं सांगतेच, लईच मोठा होता. पहिल्यांदा बघितलं तेव्हा तुम्हाला काय वाटलेलं? मी त्यांना बघितलंच नाही. बघितलंच नव्हतं तुम्ही? घरात अशी पद्धत होती की पाहुणे आले की खालची मान वर करायची नाही, असा माझ्या आजीचा तगादा होता आणि कायदा बी होता की खालची मान वर करायची नाही. आम्ही जे बघतोय ते काय येडे आहे का? तुला जे आम्ही स्थळ बघतोय, मुलगा बघतोय, आम्ही काय येडे काय? चांगलं पारखून बघूनच देणार ना. मग तुला बघायची काय गरज आहे? म्हणजे माझ्या घरी माहेरी असा कायदा होता. तुम्ही वरती नव्हतं बघितलं? मग मुलाला बघितलंच नव्हतं मी, बाबांना नव्हतंच बघितलं. हा बाबाचे हात तेवढे दिसले, गोरे गोरे एकदम. पप्पांचे हात दिसले? पप्पांचे हात दिसले. मग सगळं वर्णन भाऊने. आमची आई बी आली नाही बाहेर. आई तर लई लाजायची. तुम्ही किती वर्षाचे होते? आमचं किती 16-17व्याच वर्षी लग्न झालंय. लई लवकर झालं. 17 वर्ष झाले. काय लग्नाचा अर्थ बी कळत नव्हता काय त्यावेळेला. लहान लेकरासारखंच खायचं, करायचं, उड्या मारायचं, नाही का, धिंगाणा करायचा, मस्ती करायची. एवढं म्हणजे त्या काळी म्हणजे एवढं सिरियस नव्हतं. म्हणजे असं वाटत नव्हतं की लग्न होतं. हा अजिबात सिरियस म्हणजे काय असं म्हणजे हेच नाही. साखरपुडा झाल्यानंतर मग भेटलेले का पप्पांशी वगैरे? साखरपुड्याला पप्पांना आणलंच नव्हतं. साखरपुड्यालाही सगळे आले होते. पप्पांना शेळ्या राखायला ठेवलं होतं. पप्पा घरी होते साखरपुड्याला? हा घरी होते. तर तिथं सगळे म्हणत होते नाही का, नवरा मुलगा आणला नाही, आमच्याकडं पद्धत आहे दोघाला नाही का बसवते. ते म्हणले आमच्याकडं नाही, मुलाला नव्हतं आणलं. तुमचा साखरपुडा मग माझं एकटीच.
हार ते पुजारी बाबा असते ना बामण त्यांनीच. पप्पा मिस करत असतील तुम्हाला तेव्हा. काय माहिती काय करत होते ते. मग साखरपुडा झाल्यानंतर भेटायला आलेले पप्पा. आलेले की साखरपुडा झाल्यावर 3-4 महिन्याने आले. आले ते आले एकदम पहाटे 4:30-5 वाजता आले ते. ते काय 4:30 वाजता बघण्याचा कार्यक्रम रात्री 10 वाजता 10:30ला आणि भेटण्याचा सकाळी पहाटे पहाटे. ते कुठं तरी हैदराबादला गेलते वाटतं. हा हा आणि तिकडून ते पहाट उतरले घरी आले 5ला. तुम्हाला काय आठवणी तुम्ही सांगू शकता का? कसल्या आठवणी? तुमच्या लग्नाच्या वेळेसच्या वगैरे. त्यावेळेला काय एवढं हे नव्हतं. भेटलेले ना म्हणजे ते आले होते तर 3-4 महिन्यांनी आले. म्हणले माझी नाही का परीक्षा दिली त्यात पास झालो. ते रेल्वे ड्रायव्हर रेल्वे चालवणारा ड्रायव्हर त्याची परीक्षा दिली ती. आता मला काय एवढं माहिती नाही पण ते म्हणतात पेढे घेऊन आलते त्यात ते पास पण झाले. पण त्यांच्या घरी काय झालं काय माहिती मला माहीत नाही. ती नाही जॉब करू दिला त्यांना ॲम्युनिशन फॅक्टरीमध्ये. मग त्यांनी लागले. फिरायला पहिल्यांदा कुठे गेलेले? कुठलं आलंय फिरणं करणं. आमच्या वेळेला नव्हतं ते फिरायचं ते फोटो काढायचे नाही का. साखरपुडा झाल्यानंतर 3-4 महिन्यानं आले. आल्यानंतर मग भाऊंची परवानगी काढली की हिला नेऊ का थोडंसं नाही का. मी आहे इथं 2 दिवस मग हिला थोडं तिच्याबरोबर हिला नेऊ का. तर नेऊ का म्हणल्यानंतर भाऊ आमचे म्हणले नाही का त्यावेळेला लग्न नाही झालेलं. तर लग्न आमच्या इकडं म्हणजे लग्न व्हायच्या अगोदरच मुलीला नाही का मुलाबरोबर पाठवणं ठीक नाही वाटत. तर अशी एक पद्धत होती. तर